नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अमृता माला त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना गोळा करून चाललेली आहे स्टोर रूम कडे घेऊन. त्याच वेळी स्टोर रूमच्या बाहेर तिथे उभा आहे तो म्हणजे युग. तर अमृता सगळ्यांना म्हणत आहे की चला तुम्हाला दाखवते नक्की काय चाललंय या युगचं, यशचं आणि कावेरीचं. बघा बरं. तेव्हा मा म्हणते काय चाललंय अमृता, काय करतेस तू हे सगळं. तेव्हा अमृता म्हणते की या यशने कावेरीला स्टोर रूम मध्ये बंद केलेलं आहे. तेव्हा मा म्हणू लागते काय बोलतेस तू हे सगळं, कळतंय का तुला. तेव्हा ती सांगते की हो, जे खरं आहे तेच मी सांगत आहे. तेव्हा मात्र माचं असं म्हणणं असतं की अगं तुझ्या लक्षात येत नाहीये का काय झालेलं आहे ते. तरीही मा त्याच पद्धतीनं तिला विचारत असते. तेव्हा ती म्हणते की नाही, खरंच कावेरीला याने ना कोंडून ठेवलेला आहे या स्टोर रूम मध्ये. तेव्हा यश हा तिच्याकडे पाहत असतो बरं का प्रेक्षकांनो. आणि मग इकडे विद्या मात्र खूपच रागाने अगदी मारक्या म्हशीसारखी पाहत असते. तिला राग आलेला असतो. तिला अमृताचं वागणं काही पटलेलं नसतं. म्हणजे अमृताला गिळून टाकेल की काय अशी अवस्था या विद्याची झालेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता अमृता म्हणत असते की यश सरक बाजूला, मला बघू दे, नक्की कावेरी इथंच आहे ना. तेव्हा यश म्हणतो काय आहे ही, म्हणजे मला तर कळतच नाहीये की यांचं नक्की काय चाललेलं आहे, काय होणार आहे असा विचार युगच्या डोक्यात चाललेला असतो. कारण युगला कळत नसतं की मगाशी जेव्हा आपण हे सगळं करत होतो तेव्हा काय झालेलं होतं. आणि त्याला आठवत असतं. शेवटी मा मात्र म्हणते की सरक यश बाजूला, बघू दे तिला काय म्हणते ते बघू दे. आणि मग असं म्हणता क्षणी आता यश तिथे बाजूला सरकतो आणि अमृता दरवाजा उघडते. तेव्हा यश सांगत असतो की अगं मा तसं काही झालेलं नाहीये, मी खरं सांगतोय तुला. परंतु आता यशच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार. या अमृताने कांगावा करायची तिला सवयच आहे आणि नेहमीप्रमाणे ती कांगावा करत आलेली असते. तेव्हा यश म्हणत असतो ऐकून तरी घे माझं मा. पण मा ही ऐकून घ्यायला तयार नसते. आणि आता मात्र यश म्हणत असतो की ठीक आहे, आता तुम्हाला तसंच वाटतंय ना तर करायचे. आणि मग यश बाजूला होतो तिथून. आणि मग मात्र अमृता दरवाजा उघडते. एवढे यशने सांगून पण ती ऐकत नसते. कारण आम्ही का भांडू, कशासाठी भांडू आम्ही, असं चालू असतं. आणि मग मात्र तिथे दरवाजा उघडते आणि पाहतात तर काय, आतमध्ये कोणीच नसतं. तेवढ्यात इकडून कावेरी येते बोलत. काय झालं, तुम्ही सगळे इथे का जमलाय असं कावेरी म्हणत आलेली असते. कावेरी तर आता रूमच्या बाहेरून आलेली आहे. आणि आता सगळेजण अमृताकडे पाहू लागतात. म्हणजे अमृताचा मूर्खपणा हा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. आणि अमृताने हे जे काही कांड केलेलं आहे ते सुद्धा सर्वांच्या समोर आलेलं असतं. तेव्हा विद्या बोलायला सुरुवात करते, बघितलं का मा काय झालंय, इकडून आलेत ना कावेरी बहिणी. आणि या अमृताला काही कामच नसतं. आणि कसं आहे माहिती आहे का, हिचं जे काय चाललंय ना हे तिला स्वतःलाही कळत नाहीये. आणि प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना दोष देत राहते. असंही ते विद्या एवढं बोलत असते. आता मात्र प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे सगळ्यांना. पौर्णिमा त्याचबरोबर सगळेजण मागे फिरून पाहतात आणि म्हणू लागतात की हे कसं शक्य आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कावेरी तिथं आलेली असते. कावेरी म्हणते काय चाललंय तुमचं हे सगळं. आणि मग विद्याला तर एवढा राग येतो. विद्या म्हणते बघितलं ना, ही पांढरी पाल, हिला ना काही कळतच नाहीये. नुसतं ना हिच्या म्हणण्याप्रमाणे हिला राहायचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी ती बोलत असते. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अमृताला प्रश्न पडलेला असतो की मी मगाशी स्वतः पाहिलं होतं या यशने कावेरीला तर आतमध्ये कोंडलेलं होतं आणि आता ही तर बाहेर आहे, हे कसं शक्य आहे म्हणत ती बोलायला सुरुवात करते. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अमृता तोंडावर पडलेली असते. आणि विद्याचं मात्र म्हणणं असतं की बघितलं ना, तोंडावर पडते पण हिला अक्कल कधी येणार आहे काय माहिती. प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन कांड करण्यासाठी तयारच राहत असते असं विद्या म्हणत असते. हिला माझ्या एकदा समोर आलं असायला पाहिजे होती, चांगला हिसका दाखवला असता हिला, असं विद्या बोलत असते. आणि त्यासोबतच आता कावेरीला आणि यशला आठवतं नक्की कावेरीनं काय केलं होतं, कशा पद्धतीने यशला सांगितलं होतं. कावेरी आतून म्हणत असते की युग दरवाजा उघड, युग दरवाजा उघड, कारण ती अमृता येऊन बघून गेलेली आहे, ती सगळ्यांना घेऊन येईल, मला माहिती आहे तिला संशय आलेला आहे. तेव्हा युग म्हणत असतो शक्यच नाही आहे, मला फेस रिडिंग चांगलं जमतं, मी तसल्यामध्ये तरबेज आहे. तेव्हा कावेरीला माहिती आहे ना अमृताचा मेन स्वभाव काय आहे, अमृता काय करत असते. यश आणि कावेरीच्या आयुष्यात विघ्न आणण्यासाठी अमृताचे किती प्रयत्न असतात हे कावेरीला चांगलंच माहिती असतं. आणि मग कावेरी तिला बोलू लागते. कावेरी सांगत असते उघड दरवाजा, तुला माहित नाहीये, सगळे जर इथं आले ना तर गोंधळ होईल असं ती सांगते. तरीही युग ऐकायला तयार नसतो. ती म्हणते मी प्रॉमिस करते
जर अमृता इथे आली नाही तर मी पूर्ण रात्रभर इथे आतमध्ये स्टोर रूममध्ये राहायला तयार आहे. मग आता एकमेकांना प्रॉमिस केल्यावर दरवाजा उघडला जातो. कावेरी फ्लॉवर पॉट हातात घेऊन असते. त्या युगच्या डोक्यात घालायचं असतो. एवढा तिला राग आलेला असतो ना प्रेक्षकांनो, याचं एकदाचं डोकं फोडून रिकामं व्हावं असं तिला वाटत असतं. पण तिने काही त्याच्या डोक्यात तो फ्लॉवर पॉट घालत नाही. ती ते बाजूलाच त्याच्या हातामध्ये देते. तेव्हा मात्र इकडे अमृता विचार करते की हे कसं शक्य आहे. आता युगला कळलेलं असतं की कावेरीनं म्हणलंय ते खरं झालेलं आहे. आणि मग अमृता म्हणत असते की मी स्वतः पाहिलं होतं. आणि विद्या म्हणत असते, मा तुम्हाला माहिती आहे का, ही अमृता आहे ना, यांना ना आपल्या लवबर्डचं जे प्रेम झालं आहे ना ते बघवतच नाही हो, पोटात दुखतं त्या प्रेमाने, म्हणून हे सगळं केलं जात आहे. तुमच्या लक्षात येतंय का मा, असं विद्या सांगू लागते. तेव्हा मात्र मा पाहत असते कावेरीमध्ये काय झालं. पण मग आता कावेरीला कळतं की अमृताचं म्हणणं असं होतं की यशने कावेरीला स्टोअरूममध्ये ठेवलेलं आहे, म्हणून आम्ही सगळेजण आलेलो होतो. तेव्हा कावेरी म्हणत असते कसं शक्य आहे आणि का ठेवेल मला यश तिथे, असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे अमृताचा चांगलाच पचका झालेला असतो आणि अमृता मात्र पाहतच राहते. त्याचबरोबर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता कावेरीच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मा म्हणते की कशाला तुम्ही सगळेजण दगदग करता, जा बरं तुम्ही सगळेजण आराम करा. आणि मला मग मा बघवत नाहीये की कावेरी कुठे गेलेली, काय घेऊन आली. कावेरीला मा विचारते, अगं पण तू कुठे गेली होतीस आणि हे सगळं काय घेऊन आलेली आहेस. तेव्हा मात्र कावेरी सांगते की अहो मा, यशचं पोट ना जरा बिघडलेलं होतं, त्यासाठी काढा घेऊन आलेली आहे. म्हणलं यशला काढा प्यायला द्यावा, त्यांना बरं वाटेल ना, म्हणून त्यांना गॅस झाला होता ना थोडासा. तेव्हा मा म्हणते की हो बरं झालं आणलास काढा, दे बरं काय काय टाकलं या काढ्यात, दे इकडे मी त्याला पाचते. तेव्हा यश म्हणत असतो मी पितो नंतर. तेव्हा मा म्हणते नाही नाही, काढा म्हणलं की तुला आधीपासूनच मला माहिती आहे तुझी अवस्था काय होत असते ते, अजिबात नाही ऐकणार आहे मीच देणार आहे तुला. असं म्हणत मा कावेरीच्या हातातून तो काढ्याचा ग्लास घेते आणि कावेरीला विचारते यात काय काय टाकलंस ग. कावेरी सांगते की कडू कारलं, आवळा, मेथी असं सगळं सांगू लागते. आता मात्र यशच्या शिट्ट्या वाजू लागतात, कारण काहीही झालं तरीही यशला तो काढा काही केल्या प्यायचा नसतो. यशचं म्हणणं असतं की का नकोय मला ते सगळं, किती कडू लागेल, कायमचं माझं तोंड कडू होऊन जाईल, असं त्याला वाटत असतं. इकडे कावेरी म्हणत असते की नाही नाही, प्यावा तर लागणारच आहे हा काढा, कारण त्याशिवाय पोट बरं होणार नाहीये ना यशचं. कावेरीने खरं तर इकडे वाट लावायची ठरवलेली असते, ती म्हणजे युगची. म्हणूनच तिच्या ह्या सगळ्या आयडिया चाललेल्या असतात आणि इकडे युगला मात्र ती चांगलंच अडकवत असते. तेव्हा मात्र मा म्हणत असते की आणि इकडे मीच देते माझ्या हाताने. आणि असं म्हणत माने आता युगला पकडून ठेवलेला असतो आणि मग नाक दाबून तुला ही काढा पाजते. तेव्हा युग म्हणतो की नाही नाही, मी दाबतो नाक, तू फक्त पाज, असं सांगतो तो. आणि मग मात्र आता मा तो काढा कावेरीच्या हातातून घेते आणि युगला देऊ लागते. युगच्या तर अशा शिट्ट्या वाजलेल्या असतात की त्याला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होऊन बसलंय. हा प्रश्न युगच्या पुढे पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे युग म्हणत असतो की नाही नाही, मला ना कळतच नाही आहे की मी काय करणार आहे, असं युगचं आपलं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे मा आता शेवटी युगने नाक दाबलेलं असतं आणि त्याच्या नरड्यामध्ये तो काढा ओतला जात असतो. युगला खरं तर खूप राग आलेला असतो, कावेरीचा राग आलेला असतो, कारण कावेरीमुळं त्याला हा इतका कडू काढा प्यायला लागत असतो. म्हणूनच त्याची चिडचिड होत असते आणि तो म्हणत असतो की तुम्हाला नाही कळणार आहे मी काय केलंय ते, असं तो स्वतःला सांगत असतो. खरं तर युगला ते काढा पिणं वगैरे ते अजिबात आवडलेलं नसतं आणि म्हणूनच युगचं हे सगळं बोलणं असं चाललेलं असतं. इकडे मात्र आता नाक दाबून काळा पाजला म्हणून विद्या त्याचबरोबर कावेरी हसत असते, म्हणजे यशचा डाव त्याच्यावरच उलटला गेलेला आहे हे लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता हे सगळेजण जातात आणि मग युग म्हणत असतो की तू असा बदला घेणार आहेस का, आता बघ तुला काय दाखवतो ते, असं म्हणत युग कावेरीला म्हणतो की आता तुम्हाला सांगितलं होतं तू आजची रात्रभर इथं स्टोअर रूममध्ये राहणार आहेस. तेव्हा कावेरी म्हणते मी काय सांगितलं होतं, ॲक्शन, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. आणि मग कॅमेरामनसारखं त्याला विचारू लागते मी काय सांगितलं होतं. मी तर असं सांगितलं होतं ना, जर अमृता आली नाही तर मी राहणार आहे, पण चॅलेंज तर नाही जिंकलेला आहे, त्यामुळं मी आता आतमध्ये राहायचा प्रश्नच येत नाही. आणि तेव्हा तो म्हणत असतो की बघून घेईल, तू मला कडू कारलं दिलेलं आहेस ना, आता बघ मी काय करतो ते, असं म्हणत युग हा कावेरीला बोलत असतो.
त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि तरीही युग आणि कावेरी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आणि मग युग निघून जातो, कावेरी रूममध्ये येते. आता रूममध्ये आल्यानंतर कावेरीला यशची खूप आठवण येऊ लागते, कारण काहीही झालं तरीही यश तिच्या आयुष्यात आला. यशने तिचं आयुष्य एवढं सुखकर केलं आणि त्यानंतर यश निघून गेला आणि तिच्या डोळ्यांसमोर यशला मरताना तिनं पाहिलेलं असतं. इकडे युगने आता वेगळीच आयडिया केलेली असते. युग कावेरीच्या रूममध्ये खिडकीतून आलेला असतो. तेव्हा मात्र तो कावेरीची हालचाल झाली हे लक्षात येतात तिथेच बेडच्या खाली लपून बसतो. त्यानंतर कावेरीची हालचाल होत असते. युग मात्र त्याचं काम करण्यासाठी आलेला असतो आणि त्याला कावेरीकडून एक प्रॉमिस घ्यायचं असतं, ते म्हणजे ती पैसे देणार आहे या गोष्टीचं. आणि मग युग मात्र तिथे पाण्याचा जग असतो, त्या पाण्याच्या जगमध्ये पावडर टाकतो आणि त्याचं काम फत्ते करत असतो. ते म्हणत असतो की आता दाखवतो हिला. आणि मग यशसारखे कपडे घालून तो आता आलेला असतो. कावेरी मात्र तशी झोपी गेलेली असते आणि इकडे आता कावेरी उठणार कशी हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. म्हणून युगने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याच पद्धतीने त्याने सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचबरोबर कावेरीला सांगितलेलं सुद्धा असतं. आणि कावेरी तिथून आता उठण्यासाठी प्रयत्न चालू असतात. आणि मग युग काय करतो, फॅन लावतो आणि फॅन लावल्यामुळं थंड वारा येऊ लागतो. आता थंड वारा आला की युग मात्र कावेरीकडे पाहत असतो. कावेरीला अचानक खोकला येतो आणि कावेरीला खोकला आल्यानंतर मात्र इकडे लक्षात येतं यांच्या की काय झालेलं आहे. आणि मग असं म्हणत युग आता वाकून पाहतो आणि तो म्हणतो आता हिने पाणी पिलं पाहिजे, कारण हे तर आपल्याला शेवटचं चॅलेंज आहे. काहीही झालं तरीही आपल्याला हे जिंकायचंच आहे, एवढंच युगच्या डोक्यात सुरू आहे. आणि युग मात्र वाकून पाहतो. कावेरीने आता ते पाणी पिलेलं असतं आणि त्याच वेळी कावेरी मात्र आता पाहत असते आणि मग मात्र धक्का बसलेला असतो आणि पाणी पिल्याबरोबर कावेरीला असं गरगरल्यासारखं होऊ लागतं. मग यशचे कपडे घालून युग हा रूममध्ये येतो आणि यश जसा बोलत असतो तसा बोलायला सुरुवात करतो. तर युग म्हणत असतो की मला काय म्हणायचं आहे कावेरी. तेव्हा कावेरी म्हणते यश तुम्ही आलात. तेव्हा कावेरी तिथं बोलू लागते, अहो यश काय आहे हे सगळं. तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे का, अगं तो युग खूप चांगला मुलगा आहे, त्याला गरज आहे पैशांची आणि तुला गरज आहे तुझ्या लोकांची, त्यामुळं तो जे म्हणतोय ते करून टाक. त्याने तुला 2 कोटी रुपये मागितलेत ना, देऊन टाक, उद्याच्या उद्या दे. कावेरी म्हणते नाही आत्ताच देते ना. तेव्हा यश तिला सांगतोय की नाही नाही उद्या दे, काही हरकत नाही आहे. असं म्हणत कावेरीने आता 2 कोटी रुपयाचं इथे कबूल केलेलं असतं आणि युगला मात्र आनंद झालेला असतो, कारण त्याला कळलेलं असतं की पैसे कसे उकळले पाहिजेत ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते आणि म्हणून तर तो जामच खुश झालेला असतो. त्याचनंतर कावेरी जागी झालेली असते. कावेरी घाबरलेली होती. कावेरी म्हणत असते की मला काही नको आहे, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरंच वेगळ्या पद्धतीने झालेल्या असतात. कावेरीने आता मान्य केलेलं असतं 2 कोटी रुपये देण्याचं. आता युगला खूप आनंद होतो, चला फायनली हे पैसे घ्यायचे आणि आपण इथून गायब व्हायचं एवढंच त्याच्या डोक्यात असतं. आणि मग मात्र कावेरी आता त्याला पैसे द्यायला सुरुवात करते आणि ते पैसे उद्या देणार असते. म्हणजे ब्लॅकमेल करून कावेरीला जो काही प्लॅन केला गेलेला असतो तो प्लॅन मात्र आता इकडे कावेरीच्या समोर येत असतो. तर इकडे कावेरीने मान्य केलेलं आहे पैसे देण्याचं, परंतु सगळेजण आता सगळ्यांचा विचार तर केला पाहिजे. मान्य यश आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, पण याच्या मागे जे काय आहे ते सगळ्यांना सांगितलं पाहिजे असं कावेरीला वाटत असतं आणि म्हणून कावेरी विचार करू लागते. त्यानंतर इकडे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे की इकडे मित्र आलेला असतो, तो म्हणजे यश युगचा, आणि त्याला पैसे द्यायचे असतात. आणि त्याला पैसे द्यायच्या वेळेस इकडे युग ते पैसे देतो आणि त्याला सांगतो की तो जो दादा आहे ना त्याच्या तोंडावर मार आणि आपलं घर सोडून घे. आणि पैसे देऊन युग तिथून निघतो. तर इकडे पाहायला मिळतं की ते म्हणजेच कावेरीने आता सगळी तयारी केलेली होती आणि युग मात्र आता घरातून गायब होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. तर इकडे मा मात्र बोलत असते. विद्या त्याचबरोबर पौर्णिमा तिथे येतात आणि मा म्हणते की फायनली ह्या लग्नाचं आता पूर्ण होणार आहे, आपण जे ठरवलेलं होतं तसंच होणार आहे. मुलाकडच्यांनी आता एकदा होकार दिला की झालं. मग निशासोबत मी यशला बोलायला सांगेल. तेवढ्यात यश तिथे येतो आणि यशला मा सांगू लागते की अरे यश, तू निशासोबत बोलून घेशील का रे, म्हणजे ती लग्नाला तयार होईल. विद्याच्या भावाला तर आम्ही सगळ्यांनी होकार कळवलेला आहे.
तेव्हा यश म्हणतो की हो चालेल. तेवढ्यात कावेरी तिथे येते. कावेरी म्हणू लागते की कसं शक्य आहे आणि हा निशाची कसा बोलेल, निशाला कळेल का हा काय बोलतो ते. हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. आता मात्र युग म्हणत असतो की आता ह्या लग्नात मी राडा करणार आणि हे लग्नच होऊ देणार नाही. आणि कावेरी त्याला चॅलेंज करते की काहीही झालं तरीही हे लग्न निर्विघ्नपणे होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.